नरेंद्र मोदी के शुभ हाथों से भिवंडी में 100 MLT जल योजना का भूमि पूजन संपन्न हुआ। वहीं भिवंडी शहर की अगले 30 वर्षों की चिंता दूर हो चुकी है। भिवंडी शहर की बढ़ती आबादी को देखते हुए सरकार द्वारा स्वीकृत 428 करोड़ रुपए की 100 MLT जलापूर्ति योजना को केंद्र सरकार के अमृत 2.0 में शामिल किया गया है और यह योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के शुभ हाथों से सोलापुर से ऑनलाइन शुभारंभ की गई है। तड़ाली के हनुमान मंदिर परिसर में आयोजित कार्यक्रम में केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिल पाटिल के शुभ हाथों से नारियल फोड़कर इसका उद्घाटन किया गया। इस अवसर पर विधायक महेश चौगुले, आयुक्त अजय वैद्य, अपर आयुक्त संजय हिरवाड़े, विट्ठल ठाके, मनपा अधिकारी और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। भिवंडी शहर में तेजी से बदलाव हो रहा है क्योंकि केंद्र और राज्य सरकार के माध्यम से शहर के विकास के लिए करोड़ों रुपए उपलब्ध किए गए हैं। इस अवसर पर प्राथमिक तौर पर विभिन्न लाभार्थियों को प्रमाण पत्र भी वितरित किए गए। भिवंडी शहर नेहमी पाण्याच्यासाठी झगडत असलेले शहर आहे आणि म्हणून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने केंद्र पुरस्कृत अमृत 2 मधून ह्या योजनेला 428 कोटी रुपये मंजूर झाले। आपण सगळे भाग्यवान आहोत की आज सोलापूरवरून देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ऑनलाईन पद्धतीने या योजनेचं भूमिपूजन केलेलं आहे आणि माझ्या हस्ते प्रत्यक्षात नारळ फोडून या योजनेचं भूमिपूजन झालेलं आहे। लवकरात लवकर ही योजना कार्यान्वित कशी होईल याच्यासाठी सगळ्या प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत। मला विश्वास आहे जेव्हा 100 MLT पाणी योजना ही सुरू होईल तेव्हा भिवंडी शहरामध्ये पाणी हे एक्सेस होईल, त्यांच्याकडे पाणी हे वाचेल। भिवंडी शहराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शहराने जर ठरवलं महापालिकेने तर आजूबाजूच्या खेडेगावांना सुद्धा या 100 MLTच्या माध्यमातून पाणी पुरवठा होऊ शकतो। अशा प्रकारची परिस्थिती या भिवंडी शहराची होईल, कारण भिवंडी शहर हे पुढे मेट्रोच्या येण्यामुळे झपाट्याने वाढणार आहे आणि वाढणाऱ्या शहराची पाण्याची गरज भागावी म्हणून 100 MLT पाण्याची योजना आपल्याकडे मंजूर झाली। त्यामध्ये 50% केंद्र सरकारचे पैसे आहेत, 30% राज्य सरकारचे पैसे आहेत, 20% महापालिकेचे पैसे आहेत। अशा प्रकारच्या रेशोने ही 100 MLT पाण्याची योजना लवकरात लवकर कार्यान्वित होणार आहे। आज भूमिपूजन झालं आहे, वर्क ऑर्डर ही त्यांना मिळालेली आहे, म्हणून त्यांनी वेळेत आणि चांगल्या दर्जाचं काम करून भिवंडी शहराची पाण्याची तहान लवकरात लवकर भागवण्यासाठी योगदान द्यावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून त्यांना सूचना आहे। भिवंडी परंतु तेव्हा काही प्लॅनिंग न करता ती योजना कार्यान्वित झाली होती। आता ह्याचं व्यवस्थित DPR बनवलं गेलेलं आहे। ही योजना वायबल झाली, त्याला टेक्निकल सँक्शन आपल्या कुठलं खातं आपलं UD तर्फे नाही, UDनी प्रशासकीय मान्यता दिली, जीवन प्राधिकरणाने त्याला टेक्निकल सँक्शन दिलेलं आहे। जीवन प्राधिकरणाने सगळ्या गोष्टी तपासलेल्या आहेत, त्याच्यामुळे ही योजना 100% चांगली सुस्थितीतली कार्यान्वित होईल। प्रशासनही त्याच्याकडे लक्ष ठेवील। इथे माझ्यासोबत कमिशनर आहेत अजय वैद्य यांना माझी सूचना असेल की पत्रकारांनी जी चिंता व्यक्त केली ती त्यांची चिंता बरोबर आहे। आपल्याकडे अनेक टाक्या बांधून टाकीमध्ये पाणीच गेलं नाही, ते तशाच राहिल्या, कार्यान्वित झाल्या नाही। आता ती परिस्थिती येऊ नये ही चिंता शहरासाठी आपल्या पत्रकार बंधूंची जनतेची भूमिका त्यांनी मांडण्याचं काम केलेलं आहे। भविष्यामध्ये अशा प्रकारचं काही प्रसंग येईल असं मला वाटत नाही। निश्चितपणाने ही योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित होईल। आपण स्पीड न्यूज भारत।